नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संवाद स्वच्छंद सखीचा या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत अथर्व जिमच्या डायरेक्टर आमच्या ताईंची त्यांची ओळख करून घेऊया आपण. ताई नमस्कार. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम तर आमच्या दर्शकांना तुम्ही तुमचा परिचय द्या. आमच्या दर्शकांना तर आम्ही सांगितलेलंच आहे की अथर्व जिमच्या तुम्ही डायरेक्टर आहे. त्या व्यतिरिक्त तुमचं नाव आणि तुमची सुरुवात ही कशी झाली ती तुम्ही आमच्या दर्शकांना सांगावी. तर मी वैशाली घुटे 2003 पासून आपला जिम सुरू आहे. सगळ्यात पहिला अमरावतीचा वुमन्स जिम जो आहे तो आपला आहे. 2003 पासून या क्षेत्रामध्ये आहे. सर्वात पहिलं योगा, एरोबिक्स, झुंबा जे काही लॉन्च केलं ते आपल्याच जिमने केले आहे महिलांसाठी. आणि विविध प्रोग्राम जसे की त्या काळामध्ये व्यायामाबाबतीत, आहाराबाबतीत अवेअरनेस हा नव्हता 2003 मध्ये. तर व्यायामाला तर खूप कमी लोक येत होते. तर आम्हाला वेगवेगळे शिबिर त्यांच्यासाठी अरेंज करावे लागायचे. मग वेगवेगळे त्यांच्यासाठी डाएट प्लॅन जो आहे तो त्यांनी कसा फॉलो केला पाहिजे, महिलांनी स्वतःच्या आहाराकडे, साधा आहारही त्यांनी वेळेवर का बरं घेतला पाहिजे. तो काळ असा होता की वेळेवर महिला जेवत नव्हत्या, फॅमिलीसाठी थांबत होत्या. एक तुम्हाला आठवत असेल 2003 असा काळ होता. तर सुरुवात तिथून झाली की वेळेवर जेवणे हे लोकांना आम्हाला शिकवावं लागलं. त्यानंतरचा काळ हा हळूहळू बदलत गेला. आता 2026 आहे. आता तर तुमच्या जवळ ChatGPT पासून, युट्यूब पासून सगळे आहार आहेत. पण तरीही हे एवढं सगळं असतानाही काही दिवस आपण ह्या गोष्टी फॉलो करतो आणि विसरून जातो. बरोबर. आणि त्यातही महिलांना मग डे टू डे केअर रुटीन मध्ये मग आपल्याला यावं लागतं की एक ट्रेंडी डाएट चार्ट फॉलो केल्यानंतर, आहार फॉलो केल्यानंतर डे टू डे रेग्युलर मध्ये तुम्ही कसा आहार फॉलो करू शकता. ह्या काही गोष्टी असतात. व्यायामाप्रती 40 नंतर जे काही आजार आता वाढलेले आहेत, 30 नंतर म्हणूया, पहिले 40 नंतर राहायचे. नी पेन, बॅक पेन, तर अशा या पेनला घेऊनही तुम्ही व्यायाम करू शकता. असा अवेअरनेस माझा इथून आता चालतो. आणि आता अवेअरनेसचं जे शिबिर राहायचे त्याचा ट्रेंड थोडा बदलला आहे. बरोबर. म्हणजे व्यायामाप्रती जागरूकता ही 100% आली आहे. पण तुमच्या पेनला घेऊन तुम्ही व्यायाम का करायला पाहिजे, कोणत्या वयात कसा व्यायाम करायला पाहिजे, तर हे काम तर मी आता अजूनही करते की लोकांना काउन्सिलिंग करण्याचं काम जे आहे ते करते. अवेअरनेसचा पार्ट जर झाला तर त्या गोष्टी थोड्या या 4 ते 5 वर्षाच्या काळात महिलांच्या बाबतीत ह्या विविध बदललेल्या आहेत. बरोबर. ताईंचं जिम हे सर्वप्रथम जिम आहे अमरावती शहरातलं. म्हणजे महिलांसाठी जी जागरूकता असायला पाहिजे आरोग्याशी निगडीत आणि बाकी सगळ्या गोष्टींशी निगडीत की त्यांनी कसं फिट राहायला पाहिजे आणि स्वतःचं आरोग्य कसं चांगलं राखायला पाहिजे याच्या बाबतीत जी सर्वप्रथम जिम सुरुवात झाली आहे ती अथर्व जिम पासून सुरुवात झाली आणि ताईंनी ती सुरुवात केलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्त शहरामध्ये विविध उपक्रम सुरू आहेत आणि ताईंचा एक वेगळा उपक्रम ताई राबवणार आहे 8 मार्चला. तो उपक्रम काय असेल आपण ताईंकडनं जाणून घेऊया. तर जसं की आपण बोललो की व्यायाम झाला, आहार झाला, त्याच्यानंतर कॉन्फिडन्स आणण्यासाठी ट्रीटमेंट सेक्शन झालं, सगळ्या पेनवरती व्यायाम झाला. तर आता काहीतरी आम्हाला वेगळं करायचं होतं. एन्जॉयमेंट झाला की महिलांनी फ्रेश राहण्यासाठी वॉटर ऍक्टिव्हिटी, ॲक्वाझुंबा हे सगळं झालं. मग आता यावर्षी काय करायचं. तुम्ही बघाल मागच्या वर्षीपासून ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ते रोड ऍक्सिडेंट असो, विमान दुर्घटना ह्या खूप जास्त वाढल्या आहेत. घरातून जेव्हा व्यक्ती जातं तर आपल्याला सेफ वाटत नाही. जेव्हा आपले मुलं जातात, मिस्टर जातात बाहेर, बरोबर, मग आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्या मुलांना सेफ वाटत असेल का? नाही वाटत. हेच माझ्या मुलालाही सेफ वाटत नव्हतं. बरेचशे वेळेस तुम्ही 4 व्हीलर प्रत्येक ठिकाणी नेऊ शकत नाही. तुम्ही इझिली थोडा दूर जात असाल तर 2 व्हीलरनी प्रत्येक व्यक्ती प्रवास करते. बरोबर. तर माझा मुलगा त्यांनी माझ्या वाढदिवसाला हेल्मेट गिफ्ट केलं. अरे वा. आणि नुसतं हेल्मेट गिफ्ट नाही केलं तर मला शॉप मध्ये नेलं. तू कलर चूज कर, तू त्याचं वेट चूज कर. तिथे मला त्यांनी माझ्या पसंतीचं हेल्मेट घालायला लावलं आणि घरी आणल्यानंतरही 3 दिवस सतत लक्ष दिलं की मी खरंच हेल्मेट घालते की नाही घालत. मी आपली कारणं सांगायची, प्रत्येक लेडीज जशी सांगते तशी. तर तो लक्ष ठेवायचा. त्यांनी 3 दिवस मला घालणं शिकवलं आणि आश्चर्य, 4थ्या दिवशी मी स्वतः हेल्मेट घालायला शिकले. मला इतकं कम्फर्टेबल वाटायला लागलं. 2 प्रकारचे त्याला वायझर असतात, सकाळ संध्याकाळचं वेगळं, एअर जात नाही. आणि खरंच स्टील बर्डनी आता इतके लाईट वेट हेल्मेट काढले आहेत. आणि मग माझ्या लक्षात आलं की जसं मला कोणीतरी शिकवलं तसंच जर मी इतरांना म्हणून पाहिलं तर
हो. मग ऑफिसमध्ये हेल्मेट आणलं. हम्म, 1-2 क्लायंटचा ऍक्सिडेंट झाला होता, हम्म. त्यांना हेल्मेट घालून बघायला लावलं आणि आश्चर्य, त्यांनी ते हेल्मेट घेतलं. अरे वा. मी त्यांना छान. फक्त हेल्मेट घालायला लावलं आणि त्यांनी आणलं आणि मला दाखवायला आलं की हे बघा मॅडम आम्ही आणलं. क्या बात. मग माझ्या डोक्यात आयडिया आली की खरंच मी जी गोष्ट शिकवते आहे, हम्म, जसं हम्म. तुम्ही जर ही गोष्ट आणखी कोणाला शिकवली, म्हणजे मी तुम्हाला शिकवली, तुम्ही दुसरीला, हो. तर खरंच ही गोष्ट काळाची गरज आहे. हम्म, तर का बरं आपण या वुमेन्स डेला काही थोडं वेगळं का बरं नाही करणार? अगदी बरोबर. तर माझ्या मनात आलं की आपण या 8 मार्चला वुमेन्स हेल्मेट अवेअरनेसची रॅली काढूया. क्या बात आहे. मस्त. अतिशय आगळा वेगळा उपक्रम तुम्ही घेऊन आलेले आहात ताई. तुमच्या बोलण्यावरून मला एक गोष्ट जाणवली की ते एक म्हण आहे ना की अकेला चला था और कारवा बनता गया. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या मुलांनी तुम्हाला हेल्मेट गिफ्ट केलं. तुम्ही तुमच्या इथे सांगितलं वर्किंग प्लेसला आणि त्यानंतर दोघांनी आणखी घेतलं आणि आता हेल्मेटची तुम्ही अक्षरशः रॅलीच काढणार आहात, तर कितीतरी लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचणार आहेत. नक्कीच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून देखील ते बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू. अगदी आगळा वेगळा हा उपक्रम आहे आणि खूप गरजेचा आहे. खरं तर स्तुत्य उपक्रम म्हणायला याला हरकत नाहीये, एवढा चांगला हा उपक्रम आहे. ते मला एक विचारायचं होतं की हा हेल्मेटचा उपक्रम राबविल्यानंतर बरेच जण लोक कार्यक्रम घेतात चांगल्यासाठी काहीतरी, तर यानंतर तुम्ही काय सुरुवात ठेवणार आहे की हेल्मेट अवेअरनेस हे सुरू आहे की नाही, याच्यासाठी तुम्ही काय बघणार आहात? सर्वात प्रथम तर हेल्मेट हे आपल्याला आवश्यक का बरं आहे हे आपण सगळ्यांना पटवून सांगूया. की अपघात जे वाढलेले आहेत त्याला तुम्ही पडल्या तर तुमच्या डोक्याला प्रोटेक्शन. आता सुरुवातीला एकदम कधी कधी डोक्याला लागणार नाही, दात पडत आहेत, नाकाला लागत आहे आणि मेन म्हणजे डोक्याने तर पाहिलं आपण किती ऑपरेशन्स वगैरे होतात, लोकांचे वाचत नाही आणि तो मेन भाग आहे. मेन भाग आहे. तर डोक्याला प्रोटेक्शन यांनी तुमचं होणार आहे की तुमचा अपघात जो होईल, तुम्ही पडाल तर एक चांगल्या कंपनीचं तुम्ही जर हेल्मेट घेतलं तर त्यापासून तुम्ही वाचणार आहे. देन सेकंड, याला आम्ही मीडियाला वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो आहे. जसं की गाडीवर बसून हेल्मेट घालून लोकांना आम्ही फ्लायर बनवून दिलेत सद्यस्थितीत. प्रत्येकाचं फ्लायर राहील तुमचं आणि तुम्ही म्हणाल की हा मी सहभागी होत आहे, आपणही व्हा. सो मीडिया तिथून एक आपण हे केलं आहे की प्रत्येकाला फ्लायर बनवून दिले. तुम्हाला व्हिडिओज पण दिसतील आहे आमचे, कंटिन्यू आम्ही ते चालू पण ठेवूया. सध्या आता तुम्ही कदाचित काही गाणे ऐकले पण नसेल, ते स्कूटी पे दुनिया हमारी, लेडीजचं ते सॉन्ग आहे, त्याच्यावरती पण आम्ही काही बनवलं आहे हेल्मेट घालून वगैरे. तर मीडिया आणि मी घालत आहे, तुम्ही घाला. आणि तुम्ही एक आश्चर्य तुम्हाला मी सांगते की हेल्मेट घालून मी पहिला फोटो माझा काढला आणि इतर महिलांचा घेतला, पण या हेल्मेट सोबत मला महिलांनी काय फोटो दिले असतील. ही हेल्मेट समोर गाडीवर ठेवून, हा हेल्मेट साईडनी त्या याच्यावरती ठेवून, तुम्ही हेल्मेटचे सेल्फी बघा महिलांचे. म्हणजे हेल्मेट आहे त्यांना आता महिलांची आवड बनू शकतो जर मीडिया चांगला आपण कव्हर केला. तुम्ही वेगवेगळे सेल्फी जर बघाल तर मला आश्चर्य वाटलं की हेल्मेटचे इतके प्रकार असतात की हेल्मेटचा सोबत फोटो हा इतका महिला वेगवेगळ्या प्रकारे काढू शकतो. ती ही आवड मीडिया थ्रू आपण लोकांना आणखी तुमच्यासारखे चॅनल म्हणा, काही लोक जुळतील, पुढच्याही वर्षी काढूया, खूप मोठी काढूया. बरोबर. आणि आपला फायदाच होईल. तर मीडियावरती जर तुम्ही सगळे लोक मला साथ देत असाल तर मीडियावरती आपण नक्कीच याचा एक मोठा उपक्रम आणि नुसतं अमरावतीत नाही बाहेरही करूया. नक्कीच. आणि एक आम्ही बनवलं आहे की वाट नका पाहू सक्तीची, काळजी घेऊया प्रत्येक व्यक्तीची. क्या बात आहे. म्हणजे सक्ती होईल तेव्हा होईल, पण आपल्या जीवाच्या समोर सक्ती नाही आहे ना, ही आपल्याला काळाची गरज आहे प्रत्येकाला. तर त्याच्यामुळे हे काही आपण बनवलं आहे, काही जसे रॅलीमध्ये असतात ते. बरं, ताईंच्या बोलण्यावरून मला सहज सुचलं की ताई मीडियाचा वापर करून हेल्मेटचा युजेस आणि त्याच्या सेल्फीज पण तुम्ही सांगितलेल्या आहे बऱ्याच महिलांना काढायला. तर आमच्या चॅनलतर्फे ऍक्च्युली आम्ही 10 मार्चला महिला दिनाचा कार्यक्रम घेणार आहोत. तर तुमच्याकडे ज्या बेस्ट 3 हेल्मेटचे फोटोज येतील, सेल्फीज येतील, त्यांना आम्ही नक्कीच तिथे आमंत्रित करून आमच्या मंचावर आम्ही त्यांना आमच्यातर्फे गिफ्ट देऊ. 3 महिलांना जे बेस्ट सेल्फी असेल तर ते निवडून तुम्ही आम्हाला द्यायचं आणि त्यांना तिथे आमंत्रित करणं हे आमचं काम आहे. त्यांचा मान सन्मान, आणि त्याने काय होईल की तिथे असलेले जे लोक आहे आणि महिला आहे त्यांना देखील त्याचं महत्व कळेल की असला पण काहीतरी उपक्रम राबवला जातो आणि अशा पद्धतीच्या सेल्फीजला पण अवॉर्ड होतं. म्हणजे बाकी सेल्फींपेक्षा या सेल्फींना जास्त महत्व येईल. तर मी हे सुद्धा घोषणा करते की येत्या 10 मार्चला अभियंता भवनला दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत आमचा जो कार्यक्रम आहे वुमन्स डे निमित्त आपण सक्सेसफुल महिलांचं तिथे अवॉर्ड फंक्शन घेतो आहे. त्यामध्ये या 3 सेल्फी देखील आम्ही घेणार आहोत ज्या सर्वश्रेष्ठ असतील आणि तिथे वुमन्स 24 चॅनल तर्फे आम्ही ते गिफ्ट पण देऊ.
सन्मान म्हणजे माननीय जे पण लोक असतील तिथे त्या पाहुण्यांच्या हाताने आपण गिफ्ट देऊ, हे आता मी तुम्हाला सांगते आहे. आणि ताई, आमच्या दर्शकांना तुम्हाला काही सुचवावं वाटत असेल तर तुम्ही नक्की सुचवा. सर्वप्रथम तर तुमचं धन्यवाद प्रीतीताई. बघा, तुमच्या चॅनलला पुढे जाण्याचं कारण आत्ताच आपल्याला लाईव्ह कळलेलं आहे. आपण काय तारीफ करणार आहे बघा. इथेच म्हणजे महिलांना प्रेरित करण्यासाठी त्यांना ताईंनी वेळेवरच बघा कसं त्यांना प्राइज आणि हे सगळं दिलेलं आहे. खरं तर तुमच्या चॅनलचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप तुम्हाला बेस्ट विशेष पुढच्या याच्यासाठी. या 6 ते 7 महिन्यामध्ये आहे ना आपलं 7 चॅनल, महिन्यामध्ये. 7 महिन्यामध्ये जी चॅनलची ग्रोथ झाली आहे की आपण एक सगळ्या प्रकारच्या वुमन्स पर्यंत पोहोचवून त्यांचा इंटरव्ह्यू कव्हर करून आणि जे वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहेत, जे आपण कार्यक्रम घेताय महिलांचे, ते खरंच आपली स्तुती मी कशी कमी शब्दात करू, हे लाईव्ह उदाहरण आता या मुलाखतीमध्ये मिळालंय. खरंच आपल्या चॅनलला माझे खूप खूप बेस्ट विशेष आणि आपलं चॅनल असंच ग्रो होऊ देत. नक्कीच तुमची साथ असेल तर आमचं चॅनल नक्कीच ग्रो करेल. तुमच्यासारख्या महिला जर आमच्यासोबत जुळत गेल्या तर मग आम्ही मागे येण्याचे काही चान्सेसच नाहीये, पुढेच जाण्याचे चान्सेस आहे. ताई आज आमच्यासोबत होत्या आणि खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं, हेल्मेटचं अवेअरनेस सांगितलं. त्यांच्या या रॅलीला जास्तीत जास्त महिलांनी एकत्रित यावं. 8 मार्चला सकाळी 7ला प्रोग्राम, सकाळी 7ला कार्यक्रम हा सुरू होणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला येऊन हा कार्यक्रम सक्सेसफुल ठरवावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि ताई, तुम्ही आज आम्हाला एक छोटीशी मुलाखत दिली, प्रेरणादायी मुलाखत ही नक्कीच ठरलेली असेल. आणि परत अशाच मुलाखती आपण ताईंच्या अरेंज करत राहू वेगवेगळ्या विषयांना घेऊन. तोपर्यंत बघत राहा वुमन्स 24 चॅनल. धन्यवाद. धन्यवाद.